शरद पवारांनी पुन्हा मोठे गौप्यस्फोट केल्याचं समोर आलंय। 2004चा मुख्यमंत्री पद न घेण्याचा निर्णय विचारपूर्वक होता, तर अजित पवारांकडे मुख्यमंत्री पद सोपवण्याचा प्रश्नच नव्हता। त्यावेळी ते फार नौखे होते आणि भुजबळांकडे मुख्यमंत्री पद सोपवलं असतं तर पक्षात फूट पडली असती, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, तर खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी हे महत्त्वाचे दावे केले। दरम्यान शरद पवार नेमके काय म्हणालेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2004 साली सर्वाधिक आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्री पद न घेण्याचा निर्णय विचारपूर्वक होता। अजित पवारांकडे मुख्यमंत्री पद सोपवण्याचा प्रश्नच नव्हता, त्यावेळी ते फार नौखे होते। मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता पक्षाकडे नव्हता। छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्री पद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती। 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते। अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत आदर असला तरी प्रचारात त्यांना मतं मिळणार नाहीत हे सांगत होतो। पाहिजे तर तुम्ही जा असं प्रफुल्ल पटेल यांना सांगितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं।